नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भामध्ये सध्या हवामानाची काय परिस्थिती आहे आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये विदर्भात हवामानाची काय परिस्थिती बदलणार आहे का? उष्णतेची लाट विदर्भातून कमी होणार आहे का? या संदर्भातला अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. सध्याच्या काळामध्ये आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता, उत्तर भारतच्या भागामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे आणि आपल्या विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी आज सकाळी तुरळक ठिकाणी पावसाचे ढग होते. अकोला आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग पाहायला मिळालेले होते आणि आज पाऊस सुद्धा झालेला होता. सकाळी तुरळक ठिकाणी पण असा पाऊस आपल्याला पाहायला भेटलेला होता. मागच्या 24 तासांमध्ये इकडे नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पाऊस झालेला आहे आणि आज सुद्धा दुपारनंतर परिस्थिती बदलणार आहे. विदर्भाच्या भागामध्ये खास करून परिस्थिती बदलणार आहे पावसाची आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी आज पाऊस वादळी वाऱ्यासोबत काही भागामध्ये गारपिटीसोबत पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. सध्या हवामान केंद्राकडून गारपिटीचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला याबद्दलची माहिती सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये दुपारचे 2 वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता नागपूरचा हा जो काही भाग आहे, या भागात सध्या आपल्याला इथे छिंदवाडा हा जो काही मध्य प्रदेशचा भाग आपल्याला दिसत आहे, या भागामध्ये एक पावसाचा ढग निर्माण होताना दिसत आहे. आपण जर इथे बघितलं तर यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचे ढग बनताना दिसत आहेत आणि हळूहळू आपल्या विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. इकडे अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा तुरळक ठिकाणी आज आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, पुढच्या 24 तासांसाठी विदर्भासाठी कोणत्या भागामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये कुठला अलर्ट आहे या संदर्भातला जर मी तुम्हाला अपडेट दिला तर इथे आपण पाहू शकता. हा जो काही अमरावतीचा भाग आहे या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. तसंच इकडे जर आपण बघितलं तर नागपूरच्या भागामध्ये सध्या आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. भंडारा आणि गोंदियामध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. थंडरस्टॉर्म, विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याचा अंदाजा देण्यात आलेला आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा दिलेला आहे. थंडरस्टॉर्म सोबत पाऊस होऊ शकते विजेच्या कडकडाटासोबत किमान 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने. तसंच चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहून हा पाऊस या भागामध्ये पाहायला भेटू शकते. हीटवेव्हचा अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे चंद्रपूरला. त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याचा अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर वाशिमच्या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाटासोबत पावसाचा अंदाजा देण्यात आलेला आहे. अकोला आणि इकडे बुलढाणा या भागात सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला विदर्भात अनेक तालुक्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे असं दिसत आहे. मित्रांनो, शक्यता निर्माण होत आहे आज विदर्भामध्ये अनेक तालुक्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये, खास करून उत्तर भागामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा हे जे काही जिल्हे आहेत आणि हा जो काही भाग आहे दरम्यान जर मी तुम्हाला तर बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. काही भागांमध्ये स्थानिक वातावरण अनुकूल असला तर गारपीट सुद्धा पाहायला भेटणार आहे. कारण ऑलरेडी आपल्याला माहीत असेल उष्णतेची लाट आहे. टेम्परेचर्स ऑलरेडी विदर्भाच्या भागामध्ये 45 डिग्रीपेक्षा जास्त आहेत. तर यामुळे या भागामध्ये गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते स्थानिक वातावरणावर. गडचिरोली, चंद्रपूरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा आज दिवसभरामध्ये अंदाज आहे. यामध्ये चंद्रपूरचा खास करून काटोल, कडमेश्वर या भागामध्ये नागपूरमध्ये पाऊस होऊ शकते. वर्ध्यामध्ये हिंगणघाट, पुसाद आणि त्याला लागत असलेला पुलगाव या भागामध्ये पाऊस होऊ शकते. इकडे अमरावतीमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. अमरावतीमध्ये अचलपूर, देसाईगंज या भागामध्ये पाऊस होण्याचा आपल्याला अंदाजा दिसत आहे सध्याच्या काळामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये. त्यानंतर येणाऱ्या 48 तासांमध्ये विदर्भात पाऊस हा पश्चिम विदर्भामध्ये वाढणार आहे. मुसळधार पाऊस काही भागांमध्ये गारपीटसोबत काही भागामध्ये पडू शकते. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या भागामध्ये पाऊस होण्याचा अधिक अंदाजा दिसत आहे आपल्याला. काही भागामध्ये उष्णतेची लाट सुद्धा पाहायला भेटू शकते. त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा आहे. पण चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे. तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये बुलढाणा, अकोला आणि अमरावतीमध्ये, वाशिममध्ये पाऊस होण्याचा अंदाजा
दिसत आहे. तर निश्चितपणे शेतकरी मित्रांनो, तुम्ही याबद्दलची काळजी घ्या, कारण विजा कोसळू शकतात आणि यामुळे जीवितहानी होऊ शकते. तर निश्चितपणे याची खबरदारीसुद्धा घेण्याची गरज आहे, कारण हा पाऊस विजेच्या कडकडाटासोबत येणार आहे. त्यानंतर जर आपण समोर बघितलं आणि 2 तारखेची स्थिती बघितली, तर 2 तारखेला विदर्भामध्ये पश्चिम भागातच पावसाचा जोर आपल्याला दिसत आहे. यामध्ये जर आपण तुम्हाला दाखवलं तर विदर्भाचा पश्चिम भाग, यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागात विजेच्या कडकडाटासोबत, वादळी वाऱ्यासोबत काही भागामध्ये जोरदार पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात. इकडे यवतमाळ, वर्धा आणि भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो पाऊस होण्याचा अंदाज आहे. पण या भागात विखुरल्या स्वरूपात सरी पावसाचे पाहायला भेटू शकतात. तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस झालेला आहे असं आपल्याला, सर्वच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप जास्त कमी इथून आपल्याला दिसत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही 2 तारखेला आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसणार आहे, असं सध्या तरी विदर्भाचा पुढच्या 3 दिवसाचा अंदाजा असणार आहे. पुढच्या 3 दिवसांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विजेच्या कडकडाटासोबत किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहू शकतात आणि पाऊस पडू शकते. निश्चितपणे या चॅनलवर तुम्ही कनेक्टेड राहा. निश्चितपणे मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत विदर्भाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा. जर तुम्हाला हवामान अंदाज पाहायचा असेल तर आपला दुसरा चॅनल द लाईव्ह वेदर आहे, त्याला सबस्क्राईब करणं विसरा नको. हा पण चॅनल सबस्क्राईब करा. हा विदर्भासाठी आहे, विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या भागाचा हवामान हवा असेल तर निश्चितपणे मला व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि मला तुम्ही आणखी तुम्हाला हवामान अंदाज कसं हवा आहे, आणखी तुम्हाला तुमच्या भागामधला हवामान अंदाज डिटेलमध्ये कुठला हवा आहे, तर निश्चितपणे मला कमेंट करून सांगा. मी कमेंटमध्ये त्याचं उत्तर देईल आणि तुमच्या भागाचा हवामान अंदाज नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.